नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे, कारण राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून या ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या सेवा सुविधा सुरू केलेल्या आहेत, परंतु या सगळ्या सेवा सुविधा त्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन यांच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी जो ज्येष्ठ कल्याणकारी किंवा चारितार्थ जो काही अधिनियम 2007 राज्य सरकारने सुरू केलाय त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राज्यातील सर्व जे काही महसूल आयुक्त आहेत त्या आयुक्तांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालय येथील जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या समवेत, त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत साहेब यांच्या समवेत एक महत्त्वाची बैठक महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आता तो महत्त्वाचा निर्णय म्हणजे काय, तर ज्येष्ठ नागरिकांना समाजामध्ये चांगलं जीवन जगता यावं यासाठी आपले जे काही आईवडील किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्यासाठी एक तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात येईल आणि तेही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकक्षाखाली. आणि यामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांची जर एखादी तक्रार आली तर त्या तक्रारीचं प्राधान्याने त्यावरती कारवाई केली पाहिजे. 90 दिवसामध्ये त्याचा निपटारा करायचा आदेश या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांना देत असलेल्या ज्या काही योजना आहेत किंवा सेवा आहेत त्यांना त्याचा पाठपुरावा करून त्यांना त्या सगळ्या गोष्टी वेळेत मिळतात का, हा अतिशय महत्त्वाचा. त्याचबरोबर जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून किंवा समाजातील कोणत्याही घटकाकडून जर त्रास होत असेल आणि त्यांनी जर तक्रार जर दिली तर 90 दिवसाच्या आत त्याचा म्हणजे निर्णय लावला पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे. अशा पद्धतीच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकार प्रशासनाचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झालाय. तो शासन निर्णय सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय. त्यामुळे मित्रांनो, ज्या पद्धतीने दिव्यांग बांधवांना दिव्यांग सहाय्यक कक्ष स्थापन केलेला आहे आणि दिव्यांगांना जर कोणी त्रास जर दिला तर त्या ठिकाणी त्यांच्या तक्रारी नोंदवून त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला जातो, त्याच पद्धतीने आता ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा न्याय मिळणार आहे. आणि या संदर्भात महत्त्वाचं सूचना किंवा मार्गदर्शन तत्व या ठिकाणी प्रशासनाने शासनाने निश्चित केलं आहे. म्हणजेच मित्रांनो, या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांच्या बरोबरच आता ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा न्याय मिळणार आहे. त्यांच्या ज्या काही अडचणी असतील, शंका असतील त्या या ठिकाणी तत्परतेने दूर केल्या गेल्या पाहिजे. कोणतेही पेंडिंग वर्क त्यांच्याविषयी राहिलं नाही पाहिजे. अशा पद्धतीच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालय, त्याचबरोबर प्रांत ऑफिस, त्याचबरोबर जे आयुक्त कार्यालय आहेत या सर्वांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो, हा निर्णय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण ज्येष्ठ नागरिकांचे पैसे सुद्धा वेळेवर येत नाही किंवा त्यांना ज्या काही सोयी सुविधा दिल्या जातात त्या सुद्धा व्यवस्थित मिळत नाहीत. हे सगळ्या अडचणी असतात किंवा त्यांना त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये खूप त्रास होत असतो, जागा जमिनीचे विषय खूप आहेत, त्यांना मारझोड केली जाते. या सगळ्या गोष्टी या कुठे थांबल्या गेल्या पाहिजे. त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक सहायता केंद्र स्थापन करून त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला गेला पाहिजे. अशा पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्येष्ठ नागरिकांना अडचणी आहेत, ज्या कोणत्याही प्रकारच्या म्हणजे कौटुंबिक असो किंवा आर्थिक असो, व्यावहारिक असो किंवा शासनाच्या संदर्भात एखाद्या योजना सेवांशी रिलेटेड असेल, त्या सर्वांच्या बाबतीत तुम्ही आता डायरेक्ट थेट तक्रार नोंदवू शकता आणि तुम्हाला त्याविषयी मार्गदर्शन तत्वानुसार न्याय सुद्धा मिळणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतलाय. म्हणून ही व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. त्याचबरोबर पहिल्यांदा चॅनलवरती जर तुम्ही आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.